तर प्रेषितांचे कृत्य यातले आपण काही वचनं घेऊ, याची आपण सुरुवात करू. आणि जे वचन आपण प्रेषितांचे कृत्य पहिलं वचन आणि याचा लेखक आणि या लेखकाविषयी प्लस खूप साऱ्या गोष्टी आपण या पुस्तकातून बघणार आहोत. आणि मागच्या आठवड्यात आपण बघितलं का हे बुक काय आहे, ऐतिहासिक बुक आहे. आपण याच्याविषयी बघितलं की हिस्टॉरिकल प्रेषितांचे कृत्य म्हणजे प्रेषित जे देवाचे प्रेषित होते, देवाचे 12 निवडलेले त्यांचे कृत्य म्हणजे त्यांनी केलेले कार्य हे आपण बघितलं. म्हणून त्याचं नाव ऍक्ट्स म्हणजे काय, काहीतरी करणे, म्हणून त्याला प्रेषितांचे कृत्य. दुसरं आपण बघितलं काय, हे ऐतिहासिक पुस्तक आहे. ऐतिहासिक पुस्तक म्हणजे हे बुक काय दर्शवितो की चर्चची सुरुवात कशी झाली आणि चर्चची सुरुवात म्हणजे काय, कृपेचा पिरियड कसा चालू झाला, कृपेचा काळ कसा चालू झाला. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, माहीत असल्या पाहिजे. कृपेच्या आधी काय 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 कशाचा पिरियड होता, तर नियमाचा, लॉ पिरियड म्हणतात त्याला. नियम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जन्मला आणि जेव्हा तो पृथ्वीवर होता, तर तो जो कालावधी जो होता तो नियमाचा होता. नियमाचा म्हणजे काय, का तुम्हाला नियम फॉलो करावं लागतील. तुम्हाला देवाने दिलेल्या आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा काय कराव्या लागतील, तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि जिथे तुम्ही चुकता, जिथे तुम्ही त्या आज्ञा पाळत कळत न कळत, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जिथे तुम्ही आज्ञा तोडली म्हणजे तुम्ही पापात गेले, म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागेल, पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला जे देवाने नियम लावून ठेवले का की पश्चातापाचे, की तुम्ही आपले पाप कबूल करा. आणि हा सगळा जो पिरियड होता त्याला काय म्हणतात, नियमाचा पिरियड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, कारण जर मी तुम्हाला सांगतो की चर्चचा पिरियड चालू झाला किंवा चर्चचा कालावधी किंवा कृपेचा कालावधी, ही दोन्ही गोष्टी एकच आहे. कारण चर्चपेक्षा कृपा, कारण तारण काय आहे, कृपेने विश्वासाद्वारे. त्याच्या आधी कसं व्हायचं की तेही विश्वासाद्वारे, पण जो कालावधी होता तो नियमाचा. आणि म्हणून आपण खूप आधी या गोष्टी बघितल्या आहेत, पण तरी तुम्हाला या गोष्टी समजाव्या म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नियमाचा जो कालावधी होता, म्हणजे देवाने काय केलं, ही जी पूर्ण पृथ्वी आहे याचा जो टाइम पिरियड आहे तो 7 डिस्पेन्सेशन म्हणजे 7 कालावधीमध्ये तो काय केलेला आहे, विभागलेला आहे. आणि त्यातला आपण एखाद्या वेळेस फ्युचरमध्ये त्या कालावधीविषयी रिव्हिजन घेऊ. आपण या गोष्टीविषयी 3-4 वर्षाआधी आपण बघितलं आहे, पण आता आपल्याला समजावं म्हणून थोडक्यात याच्या आधी लॉ डिस्पेन्सेशन म्हणजे नियमाचा कालावधी, जिथे यहुदी लोकांना जो नियम देण्यात आलेला होता आणि तो नियम तुम्ही पाळला पाहिजे. जिथेही तुम्ही नियम चुकले तर देवाने काय त्यांना काही नियम लावून दिलेले होते, तुम्ही त्याची क्षमा मागा आणि तुम्ही काय करा, जे मंदिर किंवा जे टेम्पल आहे तिथे जाऊन तुम्ही बळी चढवा किंवा जेही नियम जुन्या करारातले होते, तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म नियमाच्या कालावधीमध्ये झाला आणि त्याला लॉ पिरियड म्हणतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी नियम मोडायला नव्हे तर त्याला फुलफिल म्हणजे काय, त्याला फुलफिलचा शब्द म्हणजे मी त्याला पूर्ण करण्यासाठी आलेलो आहो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ते काय केलं, तो नियमाच्या कालावधीमध्ये येऊन क्रूसावर त्याने आपल्या सगळ्यांचे पाप त्या क्रूसावर घेऊन काय केले, सगळे ज्या नियमाचा जी शिक्षा आहे ते त्याने काय केली, क्रूसावर घेतली. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर त्याने काय म्हटलं क्रूसावर की इट इज फिनिश, म्हणजे मी आता हे सगळं पूर्ण केलेलं आहे. आणि आता विश्वासाद्वारे का प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि त्याने माझ्या पापाची शिक्षा घेतलेली आहे. आणि त्याला विश्वासाने आपण जेव्हा त्याला हाक मारतो की येशू माझा आत्मा वाचव, आणि त्याच्यामुळे काय होतो, आपण कृपेने देवाजवळ देवाच्या कृपेची अपेक्षा करतो, त्याला हाक मारतो आणि देव आपल्याला वाचवतो. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कृपेचा कालावधी. नियमाच्या कालावधीमध्ये काय होतं, तुम्हाला नियम पाळणं होतं, पण तरीही नियम जेव्हा तुम्ही पाळू शकत ना, तुम्हाला विश्वासाद्वारे का देव मला क्षमा करेल. आणि त्यानंतर क्रूस आला. आणि म्हणून आणखी तुम्हाला सुंदर गोष्टी, जसं आपण पूर्ण टाइम पिरियड जेव्हा आपण शाळा शिकलो, बरोबर, त्या शाळेमध्ये बिफोर आपण जे कालावधी आहे त्या
म्हणजे जगाचं कॅलेंडर, तिथे आपण बिफोर क्राइस्ट आफ्टर क्राइस्ट बघतो, बरोबर. BC बिफोर क्राइस्ट अँड AC आफ्टर क्राइस्ट, म्हणजे त्याच्या डेथ नंतरचं हा कालावधी काय आहे, डिवाइड केलेला आहे. आणि म्हणून या चर्च पिरियड म्हणजे कृपेच्या कालावधीमध्ये काय केला देवाने, जेव्हा सगळ्या गोष्टी त्याने क्रुसावर पूर्ण केल्या. आणि म्हणून तुम्हाला मी सदैव सांगत असतो, या जगातली सगळ्यात मोठी घटना जी आहे ते म्हणजे काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावर मरणं. आणि मग जेव्हा सुवार्ता सांगण्यात आली आणि जेव्हा या लोकांनी, प्रेषितांनी काय केलं, प्रेषितांनी देवाचं जे कार्य आहे किंवा देवाचा जो संदेश आहे तो जगात कसा नेला, पौलाने, पेत्राने आणि त्याच्या 12 शिष्याने, त्याच्याविषयीची जे माहिती आहे ती जी दिलेली आहे ती या पुस्तकात आहे. म्हणून याला आपण ऐतिहासिक, म्हणजे इतिहास कसा घडला, म्हणजे त्या लोकांनी देवाची सुवार्ता जगापर्यंत कशी नेली याच्याविषयी इथे दिलेलं आहे. आपण हे सुद्धा बघितलं का याच्यातून आपण फक्त शिकतो, पण चर्च कसं चालतं किंवा सॅल्वेशन काय आहे, चर्च मधले नियम काय आहे, चर्च मध्ये कसं राहावं, कसं वागावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय पेत्राद्वारे, म्हणून त्याला पॉलिन एपिसल, पॉलिन म्हणजे काय, पौलाने लिहिलेले पत्र, तर त्याच्यातून आपण शिकतो की आपण आपलं ख्रिस्ती जीवन कसं जगावं. प्रेषितांचे कृत्य आपल्याला फक्त शिकवते की चर्चची सुरुवात कशी झाली, चमत्कार कसे घडले, त्या अन्य भाषा ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत, त्या कशा देवाने घडवल्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे काय आहे बघणार आहोत. आता काही आणखी आपण गोष्टी आपण इथे बघू. तर हे पुस्तक आता प्रेषितांचे कृत्य, याचा रायटर म्हणजे कोण लिहिलेला आहे, तर प्रेषितांचं कृत्य हे लूक आपण जसं लूक सुवर्तमान, तर लूक नावाचा जो व्यक्ती होता त्याने हे पत्र नाही, हे पुस्तक लिहिलेलं आहे. काय, प्रेषितांचे कृत्य. आता लूक विषयी आपण बोलू, म्हणून तुम्हाला रायटर सुद्धा माहीत असला पाहिजे. जसे पत्र पौलाने लिहिलेले आहेत, आपण बघितलं रोमकरास पत्र, करिंथकरास पत्र, इफिसकरास पत्र, गलतीकरास पत्र, फिलिपकरास पत्र, या सगळे जेवढी पत्र आहेत ते पौलाने सगळ्यात जास्त, नंतर पेत्राने लिहिले आहे. आपण बघतो 1 पेत्र, 2 पेत्र, 3 पेत्र, 2 पेत्र, आणि मग आपण बघतो की योहान, 1 योहान, 2 योहान, 3 योहान, बरोबर. तर हे काय आहे, त्यांचे लेखक आहे. म्हणून तुम्हाला लेखक सुद्धा माहीत असला पाहिजे का या पत्राचा किंवा या पुस्तकाचा लेखक कुठला आहे. प्रकटीकरण कोण लिहिलं, योहानाने. कुठला योहान, बाप्तिस्मा देणारा योहान नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शिष्य होता तो योहान, त्याने 1 योहान, 2 योहान, 3 योहान, योहानाचं पत्र आणि प्रकटीकरण, बरोबर, हा त्याचा लेखक होता. म्हणून आपल्याला लेखक सुद्धा माहीत असला पाहिजे का या पुस्तकाचा लेखक कोण आहे. तर इथे जे प्रेषितांचे कृत्य आहे त्याचा लेखक कोण होता, लूक. आणखी आपण लूक विषयी बोलू. लक्षात ठेवा, आपल्याला खूपदा जेव्हा आपण एखादा लेखक आपण बघतो तर साहजिकच आपल्याला वाटतं की हे काय होते, देवाचे प्रेषित असतील. तर 12 जे देवाचे प्रेषित किंवा देवाने बोलवलेले जे लोक होते त्यातला लूक नव्हता. तर या सगळ्या गोष्टी समजण्याच्या आहे. आपल्याला खूपदा शॉक सुद्धा वाटते, कारण आपल्याला सहज वाटते की अरे 12 शिष्य आहे त्यातला लूक असेल म्हणून त्यानं लूक शुभवर्तमान लिहिलं, तर तसं नव्हे. 12 मधला लूक हा नव्हता. लूक हा जो होता तो काय पौलाच्या मिनिस्ट्रीद्वारे पौलामध्ये तो कन्वर्ट किंवा सेव्ह झाला असेल, तारण झालं असेल, आणि पौलापासून तो शिकला. आणि तो काय, आणि एका कलसीकरासमध्ये तो पॉल जो आहे लूक विषयी सांगती आहे का तो काय एक वैद्य किंवा डॉक्टर होता. तर म्हणून आपण काय बघत आहोत की लूक कोण होता, का आपण काय बघत आहोत, लेखक. या पुस्तकाचा लेखक हे फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला खूप आवडेल या गोष्टी ऐकणं. आणि तर हा जो लेखक होता हा पहिले आपण बघतो की प्रेषित नव्हता, हा एक वैद्य किंवा डॉक्टर होता. आणि हा पौलाच्या मिनिस्ट्री दरम्यान त्याने कदाचित तो सेव्ह झाला असेल आणि त्याला या सगळ्या माहिती जे तो लिहत आहे, कारण इथे काय मॅक्सिमम प्रेषितांचे कृत्यमध्ये काय आहे, पौलाची जास्तीत जास्त पौलाविषयी लिहिलेला आहे. आणि मग साहजिकच तो त्याच्या जर्नीमध्ये किंवा त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये तो काय असला पाहिजे, त्याच्यासोबत सदैव असला पाहिजे.
आणि म्हणून त्याने ही पत्र लिहिलं. चौथी गोष्ट आपण हे बघत आहोत का, विचार करा, म्हणजे आतापर्यंत जेही बायबल जे लिहिल्या गेलं ते सगळे यहुद्याविषयी, आपण जे उत्पत्ती बघितलं सगळे यहुदी लोकांविषयी, अब्राहमापासून जे जनरेशन देवाने बनवलं, जे राष्ट्र जे इस्रायल जे आपण बनवलं, पण देवाने बघा हे लोक कसे सुंदररित्या निवडले. आता प्रेषितांचे कृत्य याच्याविषयी तुम्हाला मी काय सांगितलं का, हे जे बुक आहे इथे काय म्हणजे काय मेन मुद्दा काय आहे का, जे सॅल्वेशन किंवा जे तारण जे आहे आता फक्त यहुद्यापर्यंत सीमित राहिलं नाही, तर हे आता प्रत्येकासाठी, पूर्ण जगासाठी जोही विश्वासाने देवाजवळ येऊ शकतो त्याला सॅल्वेशन प्राप्त होऊ किंवा तारण प्राप्त होऊ शकते. म्हणून हे काय आता परराष्ट्रीयांसाठी, म्हणजे यहुद्यांसाठी फक्त नव्हे, यहुदी त्याच मार्गाने ख्रिस्तावर विश्वास ठेवून येऊ शकतात, आणि परराष्ट्रीय ज्याला आपण जंटाइल्स इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे जसं या जगात समजून घ्या दोन प्रकारचे विभाजन आहे. वरून जेव्हा देव लोकांना बघतो तो कधी काळा गोरा या देशातला त्या देशातला असं नव्हे, तर एक विश्वासू आणि एक अविश्वासू. विश्वासू म्हणजे ज्याने विश्वासाद्वारे ख्रिस्तापासून तारणाची भेट घेतलेली आहे हे लोक, तो विश्वासू. जो व्यक्ती तारलेला नाही मग तो कोणीही असो तो अविश्वासू. दुसरं विभाजन काय आहे तर देवाचे लोक. आता जेव्हा देवाचे लोक बायबलमध्ये म्हटल्या जातं ते म्हणजे कोण, यहुदी. तुम्ही आणि मी देवाचे नव्हतो, तर कृपेच्या पिरियडमध्ये देवाने आपल्याला काय घेतलं, आपल्याला आत घेतलं. म्हणून देवाचे लोक जेव्हा बायबलमध्ये म्हटल्या जातं त्या सगळ्या गोष्टी यहुद्यान लोकांविषयी. जसं तुम्हाला एक दाखला देतो, बरोबर, तुम्हाला आठवतं आमच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही संडेच्या मागच्या काही आठवड्याआधी आम्ही एक चमत्कार आम्ही बघितले देवाचे. त्याच्यात जेव्हा एक स्त्री तिची मुलगी मला वाटते बिमार होती आणि ती देवाजवळ आली, आणि ती काय होती, परराष्ट्रीय होती. ती होती परराष्ट्रीय म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखी. आणि तिने काय केलं, येशू ख्रिस्ताला हाक मारली का दाविदाच्या पुत्रा आमच्यावर तू दया कर. आणि येशू ख्रिस्त तो काय म्हणाला की मी तुमच्यासाठी नव्हे, तर मी कशासाठी आलो आहे, मी दाविदाच्या किंवा मी यहुदी लोकांसाठी आलेलो आहो, तुमच्यासाठी नव्हे. तर आणि तिने काय अजून आपली जे प्रार्थना आहे आपल्या मुलीसाठी तिने काय केली, अजून हाक मारली का दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की मी मुलांसाठी आलो आहो जे कुत्रे आहेत. आणि याचा अर्थ जसं मी आता याच्यावर आपण जास्त बोलू नाही कारण त्याच्यावर आपण एक अध्याय घेतला होता. तर प्रभू येशू ख्रिस्त तिचा काय घेत होता, तिची परीक्षा घेत होता. का, कारण यहुदी लोकांच्या कार्यासाठी देव जेव्हा आला आणि आता परराष्ट्रीय एक जी आहे ती देवाच्या कृपेसाठी काय करत आहे, हाक मारत आहे, मग तिची टेस्ट सुद्धा तेवढी मोठी आहे. आणि म्हणून देवाने तिला काय म्हटलं की मी यहुदी लोकांसाठी आलो आहोत आणि जे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी नाही. पण तिने काय उत्तर दिलं सुंदर, काय म्हटलं का कुत्रे सुद्धा काय आपल्या मेजाच्या खाली पडलेले तुकडे खाऊ शकतात आणि त्याच्यावर जगू शकतात. आणि याच्यातून आपल्याला कळतं की विभाजन, देवाने सांगितलं की मी तुमच्यासाठी नव्हे तर दाविदाच्या घराण्यासाठी त्यांच्यासाठी आलो आहो. पण विश्वासाद्वारे ती स्त्री काय म्हणाली, तुझे तुकडे सुद्धा म्हणजे त्या भाकरीचे तुकडे सुद्धा त्याच्यावर सुद्धा. म्हणून देवाची दया जी आहे ती कशी असो, ती म्हणते मला तू पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, तुझ्या विश्वासाने तुझ्या मुलीला बरं केलं. म्हणून येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टी तिला कशासाठी सांगितल्या, या गोष्टीसाठी की पहिले तिची परीक्षा व्हावी. कारण एखादी स्त्री म्हणते मला कुत्रा म्हणतो, मी तुला दाविदाचा पुत्र, मी तुला देव म्हणून संबोधित करत आहे आणि तू मला असं म्हणतो. पण तिला माहित आहे का हा देव आहे, बरोबर. आणि देवाने तुम्हाला ज्याही गोष्टी तिने देवापासून आलेल्या तिने कुठल्याच गोष्टीने म्हणजे वाईटाने त्या घेतल्या नाही. त्यामुळे देवा तुझ्या दयेची मला गरज आहे. आणि देवाने म्हटलं की तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. तर हा दाखला मी कशासाठी तुम्हाला सांगितला, तुम्हाला विभाजन कळावं की प्रभू येशू ख्रिस्त यहुदी लोकांसाठी आला. आणि म्हणून जे आपण बघितलं पहिले विश्वासणारे अविश्वासणारे, आणि त्याच्या आधी काय होतं की यहुदी आणि परराष्ट्रीय. तर हे ते तुम्हाला मी जो दाखला दिला, जो प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना या स्त्रीविषयी, कारण ती परराष्ट्रीय होती, पण याच्यातून शिकणारं कारण काय समजणं म्हणजे काय की ती सुद्धा विश्वासाद्वारे देवाने काय केलं, तिच्या मुलीला बरं केलं.
आणि म्हणून इथे आपण काय बघत आहोत की ऐतिहासिक पुस्तक आहे, पण काय इतिहास काय घडला, तर परराष्ट्रीयांसाठी जे तारण आहे, जे सॅल्वेशन आहे किंवा सुवार्तेचा जो संदेश आहे किंवा देवाची जी योजना आहे त्याचे दार प्रत्येकासाठी ओपन करण्यात आले. बरोबर. तेव्हा जे तुम्हाला ज्या स्त्रीचा दाखला नव्हे, सॉरी, दाखला काय असतो, ही दाखला नव्हती तर खरी गोष्ट घडली. दाखला म्हणजे ज्यातून देव एखाद्या गोष्टीचं काय सांगत आहे, एखाद्या गोष्टीविषयी समज देत आहे. पण सॉरी, तो दाखला नव्हता, तर ती ऍक्च्युली घडलेली घटना. तर म्हणून याच्याविषयी काळजी घ्या. म्हणून तर तिथे देव काय सांगत आहे की परराष्ट्रीय सुद्धा विश्वासाद्वारे इथे येऊ शकतं. आणि म्हणून जसं पुन्हा एकदा तुम्हाला समजावं म्हणून पुन्हा देवाची योजना पूर्ण ब्लँक पासून काय झाली, जसा आदाम आणि हवा काय झाले, पापात पडले. आणि आपण बाकीच्या गोष्टी जेव्हा बघतो, देवाने काय पहिला अब्राहम निवडला, तिथे त्याने काय केलं, सुरुवात केली, अब्राहमाला आशीर्वाद दिले का तुझ्यापासून राष्ट्र काय होतील, आशीर्वादित होतील. अब्राहमापासून नंतर आपण बघतो इसाक, इसाकापासून आपण बघतो याकोब, याकोबापासून आपण योसेफ, योसेफापासून त्याचे 12 पुत्र, 12 पुत्रापासून इस्राईल. तर पूर्ण मलाकीच्या पुस्तकापर्यंत, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवर येईपर्यंत, तर क्रुसावर मरेपर्यंत सगळंच्या सगळं यहुदी लोकांसाठी आहे. म्हणून एक कमेंट लक्षात ठेवा की आपल्याला ते दिलेलं आहे यासाठी का तुम्हाला फक्त ते समजावं. पण हे का महत्वाचं आहे, आपल्याला यासाठी ते दिलेलं आहे का तुम्हाला ती हिस्ट्री समजावी का देव कसा डील करत होता. म्हणजे तुम्हाला ते पुस्तक बाकीचं सगळ्या गोष्टी जे यहुद्यांसाठी आहे ती या गोष्टीसाठी देण्यात आल्या का तुम्हाला देवाची जी योजना आहे ती समजावी. पण पौलाचे पत्र जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी लिहिण्यात आले. का आपण परराष्ट्रीय आहोत. समजलं दोघांमधला फरक. हा फरक समजणं फार आवश्यक आहे. कारण खूपदा लोक काय करतात, जुन्या करारातले स्टेटमेंट घेतात आणि काय म्हणतात, बघा येशू ख्रिस्त देव आमच्याविषयी काय बोलत आहे. याच्याविषयी आपण पुढे उलगडा करू. जेव्हा आपण अन्य भाषाविषयी बोलू तर हे आश्वासन देवाने कोणासाठी दिलं होतं, यहुदी लोकांसाठी. यहुदी लोकांसोबत तो बोलत होता. आणि म्हणून हे विभाजना करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण इथे प्रेषितांचे कृत्यमध्ये काय होत आहे, जेही यहुदी लोकांसाठी आपण सगळं बघितलं. म्हणून जेव्हा आपण उत्पत्ती बघितली, बरोबर, जेव्हा आपण उत्पत्तीचा पुस्तक बघितलं सगळं यहुदी लोकांसाठी, तर तिथे आपण काहीच का बघा तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्त काय करत आहे किंवा देव काय करत आहे हे बघत नव्हतो. तर देव त्या लोकांसोबत कसा डील करत आहे, त्यांचं राष्ट्र कसं बनत आहे हे आपण बघितलं. पण तिथे पासून म्हणजे उत्पत्तीपासून तर प्रेषितांचे कृत्य होईपर्यंत सगळं यहुद्यांसाठी आहे. आणि आता जेव्हा परराष्ट्रीयांसाठी देवाची तारणाची योजना उघडण्यात आली, जे आधीपासून त्याची योजना होती, म्हणून त्याने अब्राहमाला म्हटलं की तुझ्याद्वारे राष्ट्र किंवा हे जग आशीर्वादित होईल. आणि हे कधी पूर्ण झालं, जेव्हा देवाने सुवार्ता परराष्ट्रीयासाठी काय केली, ओपन केली. आणि त्याच्या शिष्यांना म्हटलं की आता तुम्ही जा जगात आणि माझ्या सुवार्तेची घोषणा करा. आणि म्हणून विचार करा का लूक हा यहुदी नव्हता. म्हणून हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशासाठी सांगितल्या की आपल्याला कळावं का लूक जो होता, ज्याने लूक शुभवर्तमान लिहिलं, ज्याने प्रेषितांचे कृत्य जे आपण बघत आहोत, हा सुद्धा यहुदी नव्हता. आणि म्हणून आपल्याला समजतं की देवाने याचा लेखक सुद्धा परराष्ट्रीय निवडला, ज्याने हे लूक हे पुस्तक लिहिलं. समजलं तुम्हाला मी काय या गोष्टीचा भर देत आहो की आपल्याला समजावं. हे विभाजन फार महत्वाचं आहे की कोण कोणाविषयी बोलत आहे. यहुदी लोकांविषयी बोलत असताना कुठले वचन आहेत, जे परराष्ट्रीय आहेत त्यांच्यासाठी किंवा चर्च आहे यांच्यासाठी कुठले वचन आहेत, या सगळ्या गोष्टी समजणं फार आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. काही तुम्हाला एक डिनॉमिनेशन म्हणजे काय, एक चर्च, जसं माझं चर्च जे आहे ते बॅप्टिस्ट आहे, एक चर्च आहे 7 डे ॲडव्हेंटिस्ट. एक तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं असेल, आपल्या भारतात सुद्धा आहे. आता हे लोक रविवारला चर्च घेत नाही.
तर हे लोक शनिवारी चर्च घेतात. आता शनिवारचा दिवस म्हणजे काय, तर सब्बात दिवस. सब्बात दिवस हा कोणासाठी होता, यहुदी लोकांसाठी. बरोबर, सब्बात दिवस जो होता तो यहुदी लोकांसाठी होता. आता जेव्हा आपल्याला हे वचन समजत नाही, बायबल समजत नाही, त्याची विभाजना समजत नाही, आणि म्हणून जे आपण बघणार आहोत का पेंटिकोस्टल कसे आले, असेंब्ली ऑफ गॉड कसं आलं, आणि आताच तुम्हाला मी उदाहरण दिलं 7 डे ऍडव्हेंटिस्ट. ते 7 डे ऍडव्हेंटिस्ट का स्वतःला म्हणतात, कारण त्यांच्या मनाप्रमाणे की शनिवारचा जो दिवस आहे तो चर्चचा दिवस आहे. आता मग हे कुठून आलं, शनिवारचा दिवस आहे हे चर्चचा दिवस आहे. तुम्हाला ऐकताना हे वेगळं वाटेल, पण हे कशापासून आलं, का तुम्हाला देवाचे वचन विभाजन करता येत नाही. त्यांची मानणं आहे का शनिवारचा म्हणजे सब्बात दिवस, जो यहुदी लोकांचा दिवस जो सब्बात होता तो शनिवार होता, आणि म्हणून देवा कधीच बदलला नाही, म्हणून शनिवारी चर्च असलं पाहिजे, आणि म्हणून ते 7 डे ऍडव्हेंटिस्ट हे झाले. मग आता पुन्हा प्रश्न येतो का मग आपण कसे हुशार झालो, बरोबर, मग आपण का रविवार करतो, बरोबर. मग आता याचं कारण सुद्धा बायबल मधून समजलं पाहिजे का प्रभू येशू ख्रिस्ताने, आपण काय बघितलं, प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला, का नियमाची फेडणी करण्यासाठी. आणि जेव्हा तो क्रुसावर मारण्यात आला आणि आपण बघतो का तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला, तर प्रभू येशू ख्रिस्त जसं आपण सांगितलं की बुधवारी, शुक्रवार नव्हे, गुड फ्रायडे हा कॉन्सेप्टच नाही, गुड फ्रायडे हा बायबलमध्ये शब्दच नाही. गुड फ्रायडे हा कॅथलिक लोकांनी निर्माण केलेली एक दिवस आहे, म्हणून ते डोक्यातून काढा. तर बुधवारच्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मारण्यात आला, त्याने आपला प्राण जेव्हा दिला, बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार, शुक्रवार ते शनिवार रात्र म्हणजे शनिवार, आणि 3 दिवस. कारण त्याने काय सांगितलं, जसं जोना काय खून होती, जोना मासोडीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र होता, तसा देवाचा पुत्र सुद्धा, कारण तीच एक खून होती जे त्याने यहुद्यांसाठी दिली, 3 दिवस 3 रात्र. जर तुम्ही शुक्रवार पकडता तर शुक्रवार ते शनिवार, शनिवार ते रविवार, रविवार ते सोमवार, म्हणजे मंगळवारी ईस्टर असला पाहिजे, बरोबर. म्हणून तसं होत नाही, आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की विचार करत चला, की जे लोक करतात त्याच्याकडे जाऊ नका, तर देवाचे वचन वाचा, फरक पडत नाही. विचार करा या गोष्टीविषयी. पूर्ण जग गुड फ्रायडे सेलिब्रेट करतं, पूर्ण जग. कदाचित तुम्हीही करत असाल, मीही करत होतो, बरोबर. पण याच्यातून आपल्याला दिसतं, जर आपण आपलं डोकं वापरलं, देवाचे नियम वाचले, देवाने काय म्हटलं होतं यहुदी लोकांना, ते जेव्हा त्याला म्हटले येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यासाठी का अजून काही चमत्कार आम्हाला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू, तर येशू ख्रिस्ताने म्हटलं की जे जोनाचे जे चमत्कार होता का 3 दिवस 3 रात्र, जेव्हा तो मासोडीच्या पोटात होता, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा चमत्कार दिसणार नाही. तो म्हणजे काय सांगत होता की माझ्या मरणाविषयी, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी, याचा अर्थ 3 दिवस 3 रात्र. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर आपण शुक्रवार पकडला तर सगळं चुकीचं होऊन जातं, बरोबर. तसाच प्रभू येशू ख्रिस्त शुक्रवारी मारण्यात आला नव्हे, तर 3 दिवस म्हणजे बुधवारची दुपारपासून बुधवारच्या संध्या, म्हणजे मला वाटते 12 वाजता, 9 ते 12, आणि यहुदी लोकांचं जे टायमिंग कॅल्क्युलेशन जे आहे त्यांचा दिवस ते काय करतात, संध्याकाळी चालू होतो. संध्याकाळचा जो टाइम आहे त्याच्यापासून ते लोक चालू करतात, आणि म्हणून बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार, शुक्रवार ते शनिवार 3 दिवस होतात. आणि त्यानंतर काय झालं, त्याने तो लॉ म्हणजे जो जुना करार आहे तो पूर्ण केला, आणि रविवारच्या पहाटे म्हणजे मेरी मॅग्दलिनी हे जेव्हा त्याच्यापाशी त्याच्या शरीराला काय जे द्रव्य लावण्यासाठी गेले, पहाटे तर त्यांना ती जी कबर आहे त्याचा 2 काय सरकवलेला दिसला, आणि याचा अर्थ काय, रविवारच्या पहाटे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, आणि म्हणून तो पहिला दिवस. आणि म्हणून आपण चर्चमध्ये रविवारच्या दिवशी, कारण त्या दिवसामुळेच आपल्याला आशा आहे, बरोबर. कारण आपण या प्रेषितांचे कृत्यमध्ये पुनरुत्थान या सगळ्या गोष्टीविषयी पूर्ण शिकणार आहोत. पण सांगण्याचं तात्पर्य काय होतं, मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण दिलं. पास्टर सगळेच मूर्ख आहे का गुड फ्रायडे सेलिब्रेट करतो? तुम्हाला स्वतःला माहित आहे पूर्ण जग सेलिब्रेट करतो, बरोबर. का सेलिब्रेट करतं? पहिले तुम्हाला सांगितलं का कॅथलिक लोकांनी हा सगळ्या गोष्टी बनवल्या, बरोबर. देवाच्या वचनाच्या हे आधारित नाही.
आणि आपण सगळे पण सगळेच सेलिब्रेट करतात ना, तर तुम्हाला बघावं लागेल का देवाचे वचन मला पाहिजे का सगळे जे करतात ते मला पाहिजे. कारण देवाचं वचन त्या सगळ्या गोष्टीच्या उलट आहे. देवाचे वचन सांगतं की अनेक नाशाच्या मार्गाने जात आहे, त्यांना कळत नाही. आणि याचं हे एक जिवंत छोटंसं आणि सगळ्यात सुंदर एक्झाम्पल आहे का जेही आपण करतो ते सगळं आपल्याला जगाने दिलेलं आहे. देवाच्या वचनापासून आपल्यापाशी फार कमी नॉलेज आहे आणि म्हणूनच ही बायबल स्टडी असते. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं का 3 दिवसासाठी 3 दिवस 3 रात्र बुधवारीच्या दुपारी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने क्रुसावर आपला प्राण दिला. 9 ते 12 3 तास जेव्हा तो अंधार होता. आणि नंतर 3 दिवसानंतर रविवारी अर्ली मॉर्निंग जेव्हा ती गेली तेव्हा काय झालं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि म्हणून रविवार, कारण त्या दिवशी आपल्याला आशा की आज पुनरुत्थानाचा दिवस आणि चर्चची सुरुवात झाली, म्हणून आपण रविवारी चर्चमध्ये जातो. आता काय झालं, आपण काय बोललो का एक खूप मोठी चर्च ज्याला 7 डे ऍडव्हान्टिस्ट म्हणतात, जे पुन्हा जगात आहे, आपल्या देशात सुद्धा आहे, तुमच्या मुंबईमध्येही फार जागी असेल. हे काय ठरलं, सगळं खोटं ठरलं. कारण यांची मानना काय की आम्ही सब्बात फॉलो करतो. अरे सब्बात तुम्ही कसे फॉलो करू शकता? तुम्ही तर यहुदी नाही. तुम्ही भारतात असले तर कमीत कमी मला एवढं तर माहित आहे की तुम्ही यहुदी नाही, बरोबर? तुमचं त्यांच्यासोबत काहीच घेणं देणं नाही. परराष्ट्रीयांसाठी चर्च ओपन करण्यात आलं आणि पुनरुत्थान हा रविवारी झाला, म्हणजे तुमचं कुठंच त्याचं काय आहे, तुमचं जोडणं नाही. पण तरीही तुम्ही काय करता, तुम्ही शनिवारी जॉईन करता, बरोबर? आणि याच्यामुळे आपल्याला कळतं की किती सारे डिनॉमिनेशन म्हणजे काय, चर्चचे हे जे नाव असतात. आता मराठी शब्द मला त्याचा आठवत नाही. जसं मी अमरावती बॅप्टिस्ट चर्च, ते जे पुस्तक मी दिलं आहे त्याला बॅप्टिस्ट का म्हटलं जातं ते शेवटच्या पानावर तिथे एक धडा सुद्धा आहे. पण सांगण्याचं तात्पर्य, एक मोठं चर्च, एक मोठं डिनॉमिनेशन इथं फेल पडलं. तुम्ही यहुद्यांचे नियम पाळत आहात, बरोबर? मग तुम्ही यहुद्यांचे नियम पाळत आहात तर त्यांच्या सगळ्या गोष्टीही तुम्ही काय करू शकता, पाळू शकता, आणि तुम्ही तिथे फेल होता. तसंच अनेक जसं मी तुम्हाला सांगितलं पुढे पेंटिकॉस्टल, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत देवाच्या वचनातून की खरंच हे असं आहे का फक्त आपण चर्च नाव आहे, काहीतरी नाव दिलं आहे आणि लोक देवाच्या नावाखाली येशू नावाखाली जुडतात आणि आपण तिथे जावं, हे आपला हेतू आहे. तर हे सगळं चुकीचं आहे का? कारण तुमची इच्छा असेल मला देवाची उपासना करायची आहे, पण देवाची आज्ञा तुमच्या आणि माझ्यासाठी वेगळी आहे. देवाची आज्ञा हे आहे का देव आत्मा आहे आणि ज्यांनीही त्याची उपासना करायची इच्छा असेल त्याने आत्म्याने आणि सत्याने, सत्य जो देवाचा शब्द, त्याच्याशिवाय जरी आपली खूप इच्छा असेल, पण मला तर आवडतं शनिवारी जाणं, पण मला तर आवडतं हे म्युझिकल चर्च, तुम्हाला किती काय आवडतं, जेव्हा तुम्हाला जे आवडतं ते करण्यासाठी जाता, आपण देवाची उपासना नव्हे तर आपल्या स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीची उपासना करायला जातो. म्हणून हा फरक समजणं आवश्यक आहे. तुम्हाला उपासना कोणाची करायची आहे, देवाची करायची आहे तर तो म्हणतो की सत्यात केली पाहिजे, देवाचा शब्द हा सत्य आहे. समजलं? म्हणून या सगळ्या गोष्टी आपण अजून बघणार आहोत. पण सांगण्याचं तात्पर्य, परराष्ट्रीयांसाठी पुनरुत्थानाच्या दिवशी देवाने काय केलं, काय जेव्हा तो पुनरुत्थित झाला आणि त्याने काय सांगितलं, आता तुम्ही सगळ्यांना जाऊन देशाला जगाला सांगून माझी सुवार्ता सांगा, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण ही सुंदर गोष्ट करण्यासाठी देवाने काय, लूक जो यहुदी नव्हता त्याला निवडलं. आणि म्हणून याचा लेखक कोण आहे, लूक. आणि हे काय आहे, हे सुद्धा एक पत्रच आहे जे आपण बघत आहोत, ते एका व्यक्तीले त्याने लिहिले. म्हणून पहिलं वचन आपण बघू, प्रेषितांचे कृत्य 1:1. हे थियोफिला, तर हे थियोफिला काय, हा एक व्यक्ती आहे ज्याला लूकने पत्र लिहिले. काय म्हणतो, येशूने जे शिकवले आणि केले व ज्याविषयी मी पहिल्या ग्रंथात नमूद केलं. आता फटकन तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, बरोबर? याला बायबल वाचणं म्हणतात. म्हणजे काय, पहिला ग्रंथ, कुठला पहिला ग्रंथ? तुम्हा प्रत्येकासाठी प्रश्न. काय बघितलं, लूकने काय लिहिलं, लूक शुभ वर्तमान आणि प्रेषितांचे कृत्य. तर लूक काय सांगत आहे, ज्याविषयी मी पहिल्या ग्रंथात नमूद केले.
म्हणजे त्याने लूक लिहिल्यानंतर मग त्यानं प्रेषितांचे कृत्य लिहिले असेल. आणि या रीतीने बायबल काय होतं, इंटरप्रेट म्हणजे काय केल्या जातं, समजल्या जातं. पुढे आपण बघू दुसरं वचन. त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला, कोण घेतण्यात आला, तर प्रभू येशू ख्रिस्त. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, एसेन्शन, जे आपण बघतो, पुढे आपण बघणार आहोत. तो आभाळात काय वर घेण्यात आला. याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहे, आपण सगळ्या बघणार आहोत आणि खूप एक्साइटेड राहील. म्हणून तुम्हाला मी सांगतो की प्रेषितांची कृत्येची शिकवणी तुम्ही मिस करू नका, बायबल स्टडी तुम्ही मिस करू नका. कारण तुम्ही उत्पत्ती मिस केली असेल, कारण कदाचित चालेल, पण इथे डायरेक्टली तुमच्या आत्म्याविषयी आहे. कारण इथे आपण चर्च बघत आहोत, इथे आपण बघत आहोत की किती सारे खोटे किंवा वाईटाच्या मार्गावर जात आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे जे मी तुम्हाला सांगत आहोत. इथे इतक्या गोष्टी तुम्ही समजणार आहात आणि त्या तेव्हाच तुम्ही समजू आणि बघू शकता जेव्हा तुम्ही हजर आहात. आणि आपण सगळ्या गोष्टी इथे बघू. पुढे आपण बघू, तो वर घेतण्यात गेला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. या आज्ञाने त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. कोणाला दिल्या? या आज्ञा कोणासाठी दिल्या? निवडलेले प्रेषित, म्हणजे जे 12 प्रेषित होते त्यांच्याविषयी त्यांनी जे दिल्या, त्याच्याविषयी तो काय सांगत आहे, तो त्या येशूविषयी ज्याला वर घेण्यात आलं आणि ज्याने प्रेषितांना ज्या आज्ञा दिल्या त्याच्याविषयी मी लिहत आहे. तिसरं वचन, मरण सोसल्यानंतरही, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवून 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. आणि इतक्या साऱ्या गोष्टी या वचनात एका आहे. सगळ्यात मोठं काय आहे? सुवार्ता आहे. काय म्हटलं त्यानं? मरण सोसल्यानंतरही. म्हणून तो म्हणतोय का तो येशू जो देवाचा पुत्र जो मेला होता, मरण सोसल्यानंतरही. पुढे पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, का ती गोष्ट अजून त्याला देव करतो, तो म्हणजे येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत. एक लक्षात ठेवा, आपल्या सगळ्या विश्वासाचं सगळ्यात मोठं फाउंडेशन आणि सगळ्यात मोठी जी आपला विश्वास आणि या सगळ्या गोष्टी आधारित आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर नाही, हे सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे. याच्याशिवाय, कारण प्रत्येकाचा आपापल्या गोष्टी आहे, प्रत्येक आपापल्या काही मानतो, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे का प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा जिवंत देव आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, जर ख्रिस्ती जे विश्वासणारे, बायबल बिलीवर, बायबल आधारित असणारे जे आपले जीवन जगतात, यातून जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, मरणावरून जिवंत होणं काढून टाकलं, तुमच्या आणि माझ्याजवळ काहीच नाही, काहीच आशा नाही. त्याच्या पुनरुत्थानामुळेच जीवन आहे, त्याच्या पुनरुत्थानामुळेच आशा आहे. नाही तर आजपासून जे मी तुम्हाला सांगत असतो, 50 वर्षाने तुम्ही नाही, मी नाही, पण प्रभू येशू मरणातून उठला आणि या सुवार्ता त्याने कंप्लीट केली का देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, त्याला मारण्यात आलं, गाळण्यात आलं, पण तो कबरेत राहिला नाही, तर 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो जिवंत प्रभू आहे. आणि जेव्हा तुम्ही या सुवार्तेवर विश्वास ठेवता आणि त्याला तुम्ही हाक मारता, तो तुमचा आत्मा वाचवतो आणि त्याच्याचमुळे आपल्याला मरणानंतर आशा किंवा जीवन आहे. म्हणून पुनरुत्थान जे येशू ख्रिस्ताचं आहे ते फाउंडेशन, सगळ्यात मोठं फाउंडेशन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक सुंदर पुस्तक मी वाचत होतो एका विधर्मी व्यक्तीची, आणि त्याने सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वाचल्या. त्याला सगळ्या गोष्टी, त्याचा विश्वास बसत होता, पण त्याने एका विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला एकच विचारलं. काय विचारलं? का तुमचं फक्त एवढंच एक अलग आहे का तुम्ही म्हणता की तुमचा देव पुनरुत्थित झाला? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, त्याच्यातच सगळं काही आहे, त्याच्यातच सगळं काही आहे की माझा देव जिवंत आहे, माझा देवाची कबर नाही, माझा देव जिवंत आहे, स्वर्गात
देवाच्या डावीकडे बसलेला आहे. सगळे अधिकार त्याच्या हाती दिले आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हाक मारता कुठल्याही गोष्टीसाठी, आपण कुठल्या कबरेला, कुठल्या जागेला नव्हे, तर तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो मरणातून तिसऱ्या दिवशी उठला आणि तो वर घेण्यात आला आणि तो स्वर्गात बसलेला आहे आणि या जगातले सगळे पॉवर त्याच्या हाती दिले आहेत, त्या देवाच्या पुत्राच्या नावाने आपण हाक मारतो. म्हणून हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला मी सांगितलं. सगळ्यात मोठं जिवंत देव. आता मी जेव्हा तुम्हाला जिवंत देव म्हणतो तेव्हा एक लक्षात ठेवा की सगळे बाकीचे फाउंडेशन खाली पडतात. म्हणजे जसं आपण 7 डे ॲडव्हेंटिस्ट बघितलं, आता आपण कॅथलिक सुद्धा बघू की जे मूर्ती पूजा करतात. लक्षात ठेवा, आपण जिवंत मनुष्याची किंवा जिवंत देवाची कधीच मूर्ती बनवत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर नाही. जो क्रूसावर लावलेला जो एक सिम्बॉल किंवा ज्या गोष्टी असल्या त्या सगळ्याही कॅथलिक लोकांनी दिल्या आहे. कारण तो जो देव जो मानतात तो कुठला देव मानतो? जो अपाहिज क्रूसावर होता, जो स्वतःला वाचू शकत नाही आणि म्हणून मरियेच्या सहारे ते त्याला प्रार्थना करतात. म्हणून या सगळ्या गोष्टी चुकीच्या, वाईटाच्या आणि देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. म्हणून एक सगळ्यात लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही ख्रिस्ताविषयी काय विचार करता? तुम्हाला ख्रिस्त काय माहित आहे? तुम्हाला ख्रिस्त म्हणजे काय तुम्ही समजता? म्हणून तुमचा जो देवाविषयीचा व्ह्यू, बरोबर, आज एखाद्या व्यक्तीला विधर्मी ज्याला येशू माहित नाही त्याला जेव्हा येशू ख्रिस्त तुम्ही म्हणता त्याला काय दिसतं? त्याला सगळ्या या कॅथलिक किंवा सगळ्या टीव्हीद्वारे त्याला क्रूसावर लावलेला एक अपाहिज असा टाईप एक येशू ख्रिस्ताची प्रतिमा दिली जाते. त्याला काहीच समजत नाही, बरोबर. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा व्ह्यू काय आहे. तुम्हाला काय वाटतं की देव कोण आहे? कारण हे फार महत्वाचं आहे. कारण तुमचं अनंताचं जीवन त्याच्यावर डिपेंड आहे. कुठला देव, कुठला येशू? कारण खूप प्रकारचे येशू आहे. बायबल सांगतो, पॉल म्हणतो की दुसरा येशू. आणि मी तुम्हाला सांगतो हा दुसरा येशू कसा निर्माण होतो. ठीक आहे, याच्याविषयी आपण बघू. जेव्हा जेव्हा बायबल जे सांगतं त्याच्या विरोधात किंवा तुमचा जो विश्वास आहे तो बायबलमध्ये जे दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याला जुळत नाही, तर आपण आपल्या कल्पनेचा दुसरा येशू निर्माण करतो. आणि म्हणून हा काय होतो? दुसरा येशू. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमचा व्ह्यू कुठला आहे. हा बायबलचा जो स्वर्गातील देव आहे तो ना क्रूसावर आहे तो, आणि त्याने आणि लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर घेण्यात आलेले होते त्या स्त्रिया रडत होत्या. त्यांना वाटत होतं की अरे आमचा देव, याला तुम्ही घेऊन जाता. तो काय म्हणाला? माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलांसाठी रडा, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी रडा, माझ्यासाठी तुम्ही नका रडू. त्याने देवाचं कार्य आपल्यासाठी, देवाची इच्छा क्रूसावर पूर्ण केली. आणि तो म्हणतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुमचा व्ह्यू कुठे आहे. का तुमचा जो येशू ख्रिस्त तुमच्या घरी लावलेला फोटो जो क्रूस आहे त्याच्यावर टांगलेला आहे आणि त्याच्या पायावर जाऊन तुम्ही काय येशू मला वाचव, येशू माझा दिवस तू हे कर, तुम्ही त्या येशूला प्रार्थना करता की जो स्वर्गात बसलेला परमेश्वर, ज्याने तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवला, ज्याने मृत्यूवर विजय मिळवला, जो पुनरुत्थित प्रभू आहे, जो जिवंत देव आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुमचा व्ह्यू काय, तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी काय वाटते, कोण आहे तो, बरोबर. तर ते डिसाईड करतं का तुमचं आध्यात्मिक विश्वासाचं जीवन सगळ्या गोष्टी कशापासून आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा व्ह्यू म्हणजे काय आहे, तुमचे बघणे, तुमची समज येशू ख्रिस्ताविषयी करेक्ट बायबल आधारित नाही, त्याच्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला इव्हन सॅल्वेशनही लाभत नाही. कारण क्रूसावरचा किंवा मेलेला किंवा दुसरा जो येशू आहे तो कोणालाच वाचू शकत नाही. जे सॅल्वेशन आहे ते फक्त जिवंत देवापासून येतं. कारण आपण एका संदेशामध्ये बघितलं होतं, जीवनापासूनच जीवन येतं, मरणापासून जीवन येत नाही. म्हणून मरणारी गोष्ट किंवा मेलेली गोष्ट जीवन देऊ शकत नाही. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं हे जे तिसरं वचन काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. म्हणून तुमचा व्ह्यू, तुमची धारणा, तुमचा विश्वास कुठल्या देवावर आहे,
तुम्ही त्याला काय बघता, बरोबर? याच्याकडे मी सांगतो, मी जेव्हा लहान होतो, मी कॅथलिक चर्चमध्ये वाढलो, तिथे माझं एज्युकेशन झालं. आमच्या शाळेच्या बाजूलाच एक मोठं कॅथलिक चर्च आहे, तिथे मोठा क्रॉस आहे, येशू ख्रिस्त क्रुसावर टांगलेला आहे. तिथं मी घुटण्यावर जाऊन सदैव प्रार्थना करायचो. तर कुणाला मी प्रार्थना करत आहे? हा जो येशू जो क्रुसावर टांगलेला आहे त्याच्या पायावर मी जात होतो. समजला व्ह्यू काय आहे? तो येशू नाही वाचू शकत, तो तिथे आहेही नाही. तो तुम्ही दुसरा आपल्या विचाराचा या जगाचा येशू आहे. पण जेव्हा मला सुवार्ता सांगण्यात आली, जेव्हा माझी मरताना माझे पाप मला दिसण्यात आले, जेव्हा मला माझा न्याय दिसण्यात आला, आता मला जिवंत प्रभूची गरज आहे. जो प्रभू जो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात घेतण्यात आला, जो पुनरुत्थित प्रभू आहे. आणि जेव्हा मी त्याला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव, त्याने माझा आत्मा वाचवला. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे का तुमचा व्ह्यू काय आहे, बरोबर? आणि म्हणून हे लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅथलिक लोक म्हणून कारण त्यांचा जो व्ह्यू येशू ख्रिस्ताविषयी आहे तो कसा आहे का हा जो देव आहे ते पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून मरियेची आवश्यकता आहे. मी तुम्हाला जिवंत उदाहरण देतो. जे अमरावतीत आहे त्यांना माहित असेल, तर जिथेही तुम्ही यांच्या चर्चेसमध्ये जाता, आता बघा व्ह्यू, म्हणून देवाविषयीचा व्ह्यू हे किती महत्वाचा हे लक्षात ठेवा. जसा तुमचा व्ह्यू किंवा तुमची धारणा आहे तशाच गोष्टी तुम्ही बनवता. आमच्या इथं एक दयासागर नावाचं काय आहे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल कॅथलिक हॉस्पिटल आहे. जसे तुम्ही तिथे जाता, आत घुसल्याबरोबर एक मोठी मूर्ती आहे, मोठा स्टॅच्यू आहे. आता हा स्टॅच्यू कसा आहे तर मरिया जी आहे ती काय करत आहे, मरिया येशू ख्रिस्त जो क्रुसावर मारलेला, ज्याला जो जखमी आहे, जसा एखादी आई आपल्या लहान मुलाला घेते का बाबा तुला एवढं लागलेलं आहे, ये मी तुझ्यावर दया दाखवते. तर ते काय करत आहे, ती मरिया येशू ख्रिस्ताला मदत करत आहे का बघ मी तुला मदत करते कारण मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून कॅथलिक धर्मात मरिया श्रेष्ठ आहे. समजले तुम्ही? म्हणून हे कृपा मारिये देवाच्या माते आम्हासाठी प्रार्थना कर. या सगळ्या प्रार्थना जर तुम्हाला समजत असेल जे ते लोक करतात, का महत्वाचं आहे? व्ह्यू काय आहे, काय समजता तुम्ही त्याला, खूप महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपण बघणार आहोत, समजणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझ्या आणि पित्यामध्ये मरिया मध्यस्थी आहे का? माझ्या आणि पित्यामध्ये मी एक मध्यस्थी आहे. माझ्या खेरीज आल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच जाऊ शकत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही. जेव्हा मरिया, त्याचे मुलं, मरिया आणि येशू ख्रिस्ताचे भाऊ आणि बहीण त्याच्या जवळ त्याला भेटण्यासाठी आले आणि देवाचे शिष्य म्हणाले का तुझी आई आली आहे. येशू ख्रिस्ताने काय केलं, अरे माझी आई आली आहे का, तिला तर फार महत्व असलं पाहिजे. या तो म्हणतो, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण? जे माझी आज्ञा पाळतात तीच माझी आई, तीच माझी बहीण, तीच माझा भाऊ. तिसरी गोष्ट, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार दाखविले आणि पहिला जो कानाचा त्याने चमत्कार दाखविला, मरिया त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हटलं की तू काय हे जे ही समस्या आहे याला तू कर. त्याने काय म्हटलं, हे स्त्री, त्याने हे नाही म्हटलं की आई. तिथे तो दाखवत आहे की मी देव आहे. आता तुझं आणि माझं नातं जे आहे ते एका पापीचं, म्हणजे कारण मरिया पापी होती म्हणून एका वचनामध्ये ती लिहिते की माझा तारणारा. तारणाची गरज कोणाला आहे? जो पापी आहे. म्हणून ते स्वतः म्हणते की माझा तारणारा देव, याच्यामध्ये माझा आत्मा आनंदित होतो. म्हणून त्याने का म्हटलं, आपल्या आईला कोणी हे स्त्री म्हणतं का? तो तिथे दाखवत आहे की मी देव आहे, तू पापी आहे. समजलं? या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहे? का तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुमचा दृष्टिकोन देवाविषयी, की तो किती पवित्र आहे, त्याने माझ्यासाठी क्रुसावर काय केलं. तो पुनरुत्थित प्रभू जो क्रुसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, जो पवित्र होता आणि आपल्यासाठी पाप झाला. ज्याने, विचार करा, जेव्हा तुम्ही या गोष्टीविषयी विचार कराल का जो निर्माण करता परमेश्वर, ज्याने हे सगळं बनवलं, वचन सांगतं की या जगात असं काहीच नाही जे त्याच्यापासून झालेलं नाही.
त्या निर्मात्याने स्वतःला निर्मितीच्या हाती दिलं. तुमच्या आणि माझ्यासारखे मनुष्य, आज मला वाटते मार्क शुभ वर्तमान वाचत होतं माझ्या बायबल वाचनामध्ये, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा त्याला क्रूसावर नेण्यात येत होते आणि त्याचं जे ट्रायल म्हणजे काय, त्याचं जे जजमेंट जे पिलाताच्या कोर्टात झालं त्याच्याविषयी मी जे ऐकत होतो आणि जे वाचत होतो, त्यातून जेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन बघा की आपण देवाचा पुत्र, जो देव आहे तो मनुष्याच्या हाती स्वतःला देत आहे, ते त्याला पकडत आहे, ते त्याला मारत आहे, ते त्याला थापड मारत आहे, ते त्याला चाबूक मारत आहे, ते त्याचे कपडे फाटत आहेत, ते त्याच्या गालावर थापड मारून म्हणत आहे का सांग तुला कोणी मारलं, ते काट्याचं मुकुट त्याच्या डोक्यावर टाकत आहे, ते त्याला क्रूसावर टांगत आहे, ते त्याची थट्टा उडवत आहे का अरे तू तर दुसऱ्याला वाचवलं, स्वतःला तर वाचव, आणि जर तू क्रूसावरून खाली उतरला तर आम्ही विश्वास ठेवू का तू कोण आहे जे तू म्हणतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमचा व्ह्यू की हा देव ज्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, ज्याने एका शब्दामध्ये खतम करून टाकलं असतं, पण त्याने हे तुमच्या आणि माझ्यासाठी केलं, कारण तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. हा जोपर्यंत व्ह्यू, स्वतःचा दृष्टिकोन देवाविषयी जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही, आपल्याला हे कळत नाही की आपण काय बघत आहोत, फक्त बायबलचे पन्ने पलटू नका, विचार करा, त्यातून घुसा, आपलं मन त्यात एकाग्र करा की हा देवाचा पुत्र. जेव्हा तुम्ही विचार कराल की देव स्वतःहून मनुष्य बनून या पृथ्वीवर आला, या विचारानेच तुमच्या हाताचे केस उभे होऊन जातील की हे काय आहे, किती सुंदर आहे आणि किती मोठी ही गोष्ट आहे. म्हणून सगळा तुमचा दृष्टिकोन का देव म्हणजे तुम्हाला काय वाटतं का माहित आहे, कारण तुमचं जेही ख्रिस्ती जीवन आहे, जेही तुमचं विश्वासाचं जीवन आहे, किंवा जेही तुम्ही जगता, तुमचा जो दृष्टिकोन आहे तो स्वर्गातील देवाविषयी जसा आहे तसे तुम्ही जगता. जेव्हा तुमचा दृष्टिकोन असा आहे का काय तो बघतो, कोणचा देव आणि काय पवित्रता आणि काय त्याला सगळं पाप वगैरे चालतं, तसंच तुम्ही लाईफ सुद्धा जगता. का मी खोटाई बोलू शकतो, मी लबाडी करू शकतो, मी चोराई करू शकतो, मी लपून राहू शकतो का, कारण तुमचा जो व्ह्यू आहे पहिले तर तो चुकीचा आहे, तो तुम्हाला फसवत आहे. कारण आपलं हृदय काय आहे, कपटी आहे, ते आपल्याला देवाच्या सत्यापासून दूर घेऊन जातं. आणि म्हणून शैतानाने आपलं हृदय आपल्याला असं देवाविषयीचं काय देतं, व्ह्यू किंवा दृष्टिकोन देतं की कुठला देव आणि काय कोण बघते, आजच्या जमान्यात काय पडलेलं आहे या गोष्टीत. आपण आपल्या शरीराला जे पाहिजे, आपल्या मनाला जे पाहिजे आणि मला जे आवडते ते मी करीन. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्हाला स्वर्गातील देव काय आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण जेही बायबल स्टडी घेतो, मी जोही संदेश देतो, जेही अमरावती बॅप्टिस्ट चर्चद्वारे दिल्या जातं, जे पुस्तक तुम्हाला दिल्या झालं, त्या सगळ्यामध्ये जो सगळ्यात पहिला हेतू जो आहे तो म्हणजे स्वर्गातील देव तुम्हाला स्वर्गातील देव तुम्हाला कळावा. हा सगळ्यात मोठं ध्येय या चर्चद्वारे आहे. कारण जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुद्धा बदलणार नाही. आपण एक तर असा देव बनवू शकतो की काय सगळं चालते त्याला, जसं काही नाही, देव प्रेमळ आहे, त्याला समजून जाते की मी काय वागत आहे, त्याला समजते का माझ्या समस्या काय, म्हणजे सगळं ऍडजस्टमेंट हे फक्त देवाने घेऊन ठेवलेलं आहे. इथं देव म्हणते मी पवित्र आहे आणि पवित्र असा, फुल स्टॉप. जो माझ्यावर प्रेम करतो तो माझे नियम पाळतो, फुल स्टॉप, म्हणजे पूर्ण विराम. हे असं झालं पाहिजे, काही किंतु नाही, काही परंतु नाही. म्हणून दुसरा येशू जो आहे त्याची उपासना करू नका, जो आपल्या विचाराचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुठला येशू आहे. कॅथलिक येशू आहे, 7 डे ॲडव्हेंटिस्ट येशू आहे, अजून आपण खूप सारे येशू बघणार आहोत, बरोबर. म्हणून माझी ही बायबल स्टडी तुम्हाला या सगळ्यापासून बाहेर काढून जो स्वर्गातील पवित्र देव आहे तो समजावा, त्या गोष्टीसाठी आहे. पुढे आपण बघू तर हा काय म्हणतो 3ऱ्या वचनात, मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवून 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे. आता त्याने 40 दिवस दर्शन दिले.
आणि आपण बायबलमध्ये बघतो की त्याने 40 दिवसात 500 पेक्षा जास्त लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले, यासाठी का त्यांना कळावं. आपण बघतो की पेत्रासोबत त्याच्या शिष्यासोबत त्यानं भोजन केलं आणि त्याने त्यांना शिकवणी दिली. या सगळ्या गोष्टी एका पुनरुत्थित प्रभू जो मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठला आणि ज्याच्यापाशी आध्यात्मिक शरीर आहे आणि तो या पृथ्वीवर असताना 40 दिवस त्याने काय दिले, दर्शन दिले. म्हणून आपल्या माहितीसाठी आपल्याला जर कोण विचारलं का तुला कसं माहित, तर हे सत्य आहे का 40 दिवस का येशू ख्रिस्त हा लोकांना दिसला. त्यांचे काय आहेत, त्यांचे हे काय आपले साक्ष आहेत. तो काय म्हणतो, त्यांना दर्शन देत असे व काय देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. म्हणजे तो काय करत होता, त्यांना शिक्षण देत होता. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपल्याला देवाचं पुनरुत्थान आणि त्यानंतर पुनरुत्थान होऊन त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने कसे अनेकांना दर्शन दिले, यासाठी त्यांना कळावं का मी जिवंत प्रभू आहे. आणि म्हणून जो जिवंत प्रभू आहे त्याला जेव्हा आपण हाक मारतो त्याच्यामुळेच आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. दुसरं आपण बघत होतो की पुनरुत्थानाविषयी त्याचा सगळ्यात मोठा कारण काय बघत आहोत आपण, कारण जर आपल्याला आशा नाही, कारण जो पुनरुत्थित प्रभू जो जिवंत प्रभू आहे त्याच्यापासून जर आपल्याला आशा नाही, याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, हे जे बायबल स्टडी मी घेताय ना आणि हे जे तुम्ही जॉईन होता, तुम्ही एकतर टीव्हीवर बसू शकता, कुठेही असू शकता, हे सगळे परिश्रम किंवा या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. या गोष्टीला मी तुम्हाला स्वतःहून ॲज अ पास्टर सांगतो, काहीच अर्थ नाही. जर मला माहित आहे का मी 50-60 वर्षांना झाल्यानंतर मरून जाईल तर आणि मला पुढे काहीच आशा नाही, तर मग मी इथे कशाला बसू, मी मजा करेल. समजता तुम्ही, मी चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, पैसा खर्च करेल, जागा बघेल, मला भारतातल्या खूप साऱ्या जागा बघायच्या आहे, गोष्टी बघायच्या आहे, खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे, आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे, कारण माझं लाईफ संपून जाईल ना. आज मी 40-45 वर्षाचा आहे, 10-8-10 वर्षानंतर सगळ्या गोष्टी चालल्या जातात, बिमाऱ्या चालू होतात. हा पिरियड मजा मारण्याचा असला पाहिजे, पण हा कोणा, आणि हा असतो सुद्धा, पण कोणाचा, ज्याला मरणानंतर काहीच आशा नाही. आम्ही लेबर म्हणजे काय, हे जे परिश्रम सगळे करतो कशासाठी, याचं सगळ्यात मोठं ध्येय म्हणजे का आम्ही जे अनंत काळचे जे आशीर्वाद आहे त्याच्याकडे आमची दृष्टी आहे. समजले तुम्ही का? जे म्हणून तुम्हाला मी ज्या सगळ्या गोष्टी का सांगत आहोत की तुम्हाला बरोबर ख्रिस्त देवाच्या वचनातून समजावा. जेही आपण करतो, जेही हे गुंतवणूक आहे, हे कशासाठी आहे का मरणानंतर जेव्हा मी माझ्या पुनरुत्थित प्रभूला भेटेल, त्याला जेव्हा भेटेल आणि त्याने जे मला तारण दिलं, ज्याने जे माझा आत्मा वाचवला आणि त्यानंतर जे विश्वासू जीवन मी जगलो आणि देवाच्या राज्यासाठी जे गुंतवणूक, देवाचे वचन, देवाचं सत्य आणि देवाचं कार्य जे देवाने प्रत्येक तारलेल्या व्यक्तीने सांगितलेलं आहे, ते जेव्हा मी पूर्ण करतो, तो म्हणेल शाब्बास माझ्या मुला, शाब्बास माझ्या मुली, तू विश्वास राखला आणि तू थोड्या गोष्टीवर विश्वासू होता, तुझ्यासाठी मी अनेक गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. म्हणून ज्याला आशा नाही, बरोबर, ज्याला आशा नाही त्याला करणंच आहे, त्याला जे पाहिजे ते करणंच आहे. कारण मी जसं तुम्हाला मी सांगतो, एक लक्षात ठेवा, ज्याच्यापाशी सॅल्वेशन नाही, ज्याच्यापाशी पुनरुत्थित जो प्रभू आहे त्याच्यापासून त्यांनी जीवन घेतलं नाही, त्याच्यासाठी हे स्वर्ग आहे. जे येणारा नरक आहे, लक्षात ठेवा, त्याच्या संग जेव्हा तुम्ही कंपेअर करता, हे स्वर्ग आहे. त्याने जोही मजा घेतला पाहिजे तो आताच, कारण त्यानंतर त्याला आशा नाही. आणि म्हणून तुम्ही बघता की हे सगळं मनोरंजन, हे सगळ्या गोष्टी कशासाठी असतात, ज्यांना आशा नाही. म्हणून ते म्हणतात की आपली जिंदगी आताच जिले, कल हो ना हो, उद्या कोण पाहिला, आजच जग, कारण त्यांच्यापाशी आशा नाही. ज्याने ख्रिस्ताच्या मरणापासून, दफनापासून आणि पुनरुत्थानापासून जीवन मिळवलं, तो काय बघतो, तो बघतो की माझ्या जीवनानंतरचे जे मला जीवन आहे, जे ख्रिस्तापासून मला नवीन जीवन भेटलेलं आहे, जे मरणानंतर ज्या दिवशी मी इथे मरेल आणि जसा माझे पहिले डोळे उघडेल, बरोबर, मी मेल्या शेवटचा श्वास इथे आणि नंतर पहिला श्वास मी स्वर्गात, जेव्हा माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी बघेल.
कारण तो मरणातून प्रथम उठलेला प्रतिफळ आहे आणि जेही विश्वासाने त्याच्यापासूनचं तारण स्वीकारतात त्यांच्यासाठी ती आशा आहे. बाकी प्रत्येकापाशी काहीच आशा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यापाशी आशा नाही त्याच्यासाठी हे स्वर्ग आहे. त्याने जे पाहिजे ते आत्ताच करून घ्यावं, कारण त्याला माहित नाही की कधी मी संपेल. पण ज्याच्यापाशी देवापासूनचं तारण आहे, ज्याच्यापाशी तो पुनरुत्थित प्रभू जो आहे, ज्याच्याद्वारे त्याने सॅल्वेशन किंवा तारण स्वीकारलं, त्याच्यापाशी अनंताचं जीवन आहे. आता प्रश्न माझं समजून घ्या, मी स्वतःचं उदाहरण देतो की माझं शारीरिक जीवन, मी या जूनमध्ये 29 जूनला मला वाटते 44 की 45 जे या 44चा होऊन जाईल, बरोबर. समजून घ्या, देवाने, मला माहित नाही की देवाने माझं किती जीवन इथे ठेवलेलं आहे. एक विचार करू 60 आहे की नाही, एकही वर्ष असू शकते, मला माहित नाही. तर आपण एक कम्पॅरेटिव्हली आपण एक विचार करू की 60 म्हणजे 15 वर्ष, ठीक आहे. एकाकडे आपण हे 15 वर्ष ठेवू, एकाकडे आपण हे 15 वर्ष ठेवू आणि त्याच्यानंतर माझं अनंताचं, अनंत म्हणजे तिथे टाइम नसतो, तिथे क्लॉक नाही, तिथे हे नाही होईल की 5 वाजले 6 वाजले, जिथं टाइम संपत नाही. आता आपण जे एक्झाम्पल घेतलं यात मी असं एक ठरवून घ्या का देव मला 15 वर्ष ठेवेल. त्या 15 वर्षातही 50 नंतर मला माहित नाही की मी किती सेवा करू शकेल, बरोबर. म्हणजे राहिले 5-10 वर्ष, कारण इतकंच यंग वय असतं. तर या छोट्याशा वयात, छोट्याशा पिरियडमध्ये विश्वासू राहून जे अनंत काळचे आशीर्वाद आहे, जे कधी न संपणारं जो वेळ आहे, बरोबर, त्याच्यासाठी लेबर करणं, त्याच्यासाठी विश्वासू राहणं. कशासाठी? जे मला येणारं अनंताचं जीवन आहे. पण हे तो व्यक्ती कधीच करू शकत नाही ज्याच्यापाशी सॅल्वेशन नाही, त्याला ज्याच्यापाशी तारणाची खात्री नाही, ज्याला आपल्या अनंताच्या जीवनाविषयी आशा नाही, बरोबर. त्या व्यक्तीला हे करू शकणार नाही. पण ज्याला माहीत आहे की त्याने मला वाचवलं, त्याने माझ्या पापाची क्षमा केली, त्याला बरोबर समजतं की अरे हे इतकंसं जीवन हे खतम होऊन जाईल आणि सरळ माझं अनंताचं जीवन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काही दिवसाआधी माझ्या बायकोला मी म्हणत होतो की म्हणजे मला माहित आहे की प्रत्येक व्यक्ती आपण पूर्ण करू शकत नाही, कारण खूपदा आपण कमी पडतो, कारण आपलं हे शारीरिक पापी जे शरीर आहे. पण देवाच्या साह्याने आणि त्याच्यावर अवलंबून राहण्याने आणि प्रार्थनेने आणि देवावरच्या विश्वासाद्वारे तुम्ही हे विश्वासू जीवन देवाच्या प्रमाणे योग्य जगू शकता. पण माझं सांगण्याचं तात्पर्य हे होतं का माझी इच्छा तिथे हे नाही का मी अजून काहीतरी केलं असतं. मला तिथे जाऊन पस्तावायची इच्छा नाही, कारण ही जी वेळ आहे माझी, बरोबर. आणि हे मी तुम्हाला कशासाठी सांगत आहे की तुम्हाला हे समजावं. ही जी वेळ आहे, बरोबर, ही पुन्हा येणार नाही. ही जी वेळ आहे हे पुन्हा मला सेवा करण्याची, आणि हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा. का हे जे विश्वासू राहणं आहे, हे देवाच्या वचनावर राहणं आहे, बरोबर, हे देवाचं वचन शिकणं आहे, देवाची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करणं आहे. यासाठी आपल्याला डबल वेळ भेटणार नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा तुमचा ख्रिस्ताविषयीचा व्ह्यू, जे तुमचा दृष्टिकोन, बरोबर, जसा जे तुम्ही घेता तसं तुमचं जीवन बदलतं. मी तुम्हाला माझा दृष्टिकोन सांगितला आणि माझ्या अपेक्षा, माझं जगणं आणि मी कोण्या गोष्टीकडे बघत आहो हे मी तुम्हाला सांगितलं. हे कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताविषयी तुमची मानना काय आहे, जेव्हा तुम्हाला बायबलमधला येशू माहित आहे, जे आपण या बायबल स्टडीद्वारे आणि सगळ्या गोष्टीद्वारे समजण्याचा प्रयत्न करतो, आणि या येशूला जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि त्याच्यापासून जेव्हा तुम्हाला नवीन जीवन जेव्हा मिळतं, जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, आणि जेव्हा तो तुम्हाला वाचवतो, तो जिवंत प्रभू, तो त्याला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुमचा दृष्टिकोन बायबलच्या वचनाच्या आधारित राहील, तेव्हा कुठं तुम्हाला एक योग्य देवाला आवडणारं जीवन तुम्ही जगू शकाल. आणि म्हणूनच तुमचा दृष्टिकोन ख्रिस्ताविषयी तुमचं फक्त इथलंच ख्रिस्ती किंवा विश्वासू जीवन नव्हे, तर तुमचं अनंताचं जीवन सुद्धा ठरवलं जातं. म्हणून समजलं का महत्वाचं आहे. म्हणून याने फक्त काय म्हटलं, तो पुनरुत्थित प्रभू
पण खूप महत्त्वाचं आहे की तुमचा दृष्टिकोन काय आहे, तुमचा देवाविषयी व्ह्यू काय आहे. आणि इथे लूक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जो मेल्यानंतर उठला, 40 दिवस त्याने दर्शन दिले, देवाच्या राज्याविषयी त्याने सांगितले, तो प्रभू आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणारा असला पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. पुढच्या आठवड्यात आपण अनेक वचनं बघू. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही शिकत असाल, समजत असाल किती महत्वाचं आहे प्रेषितांचे कृत्य, की आपल्याला समजणे. चर्चेस फार आहेत, प्रेषित म्हणणारे, अपॉसल म्हणणारे, पास्टर म्हणणारे, सेवक म्हणणारे, तुम्हाला आवडणारे सुद्धा. पण सगळ्यात महत्वाचं काय, वचन काय सांगतं, देवाचं वचन काय म्हणतं, हे खरंच जे म्हणतं ते मी शिकत आहे, त्याच्यावर चालत आहे, का फक्त मला जिथे आवडतं ते मी करत आहे. म्हणून हे फार महत्वाचं की वचन काय सांगतं. आणि म्हणून बायबल स्टडीसाठी हजर राहा. ही जी प्रेषितांचे कृत्य आहे याला मिस करू नका, कारण हे डायरेक्ट तुमच्या जीवनासोबत, तुमच्या अनंताच्या जीवनासोबत निगडीत आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू, आपण थांबू.